तुमच्या घरातली तरुण मुलं गुटखा, तंबाखू, दारू, सिगारेट असं कुठलं तरी व्यसन करतायत आणि त्यांच्याशी संवाद कसा करायचा हे लक्षात येत नाही. असं तुमच्या किंवा मित्रमंडळींच्या घरामध्ये होतंय का? नमस्कार, मी डॉक्टर हमीद दाभोलकर, मानसोपचार तज्ञ. मागच्याच आठवड्यात राकेशच्या कॉलेज बॅगमध्ये सिगारेटचं पाकिट सापडलं होतं. स्वाभाविक आहे की त्याच्या बाबांचं आणि त्याच्यावरनं कडाक्याचं भांडण झालं. गेल्या आठवडाभर ते एकमेकांशी बोलत पण नाहीये. पण त्याच्या आईला मात्र असं वाटतंय की त्याच्याशी याविषयी नीट संवाद करायला पाहिजे आणि म्हणून ती राकेश त्याच्या बाबांना घेऊन परिवर्तनच्या समुपदेशकांकडे आली. राकेशच्या वयातल्या मुलांना नवीन नवीन एक्सपेरिमेंट करून बघण्याचे उत्सुकता असते. अशा ह्याच्यामधून अनेक वेळा व्यसनाचा पहिला अनुभव घेतला जातो. हे अगदी खरं आहे की त्यामधून पुढे जाऊन व्यसन लागू शकतं, पण अशा वेळेला या मुलांशी नीट संवाद करणं आवश्यक असतं. त्यांच्याशी भांडणं, त्यांच्याशी मारामारी करणं, त्यांच्याशी संवाद बंद करणं हे त्याच्यावरचं उत्तर नसतं. राकेशसारख्या मुलांशी जर आपण चांगल्या पद्धतीनं संवाद केला, त्यांना जर व्यसनाचे फायदे आणि तोटे या दोन्हीच्या विषयी नीट समजावून सांगितलं आणि यानंतर व्यसन करण्याविषयीचा निर्णय त्यांच्यावरती सोडला, तर त्यामधून अनेक बदल आपल्याला दिसून येऊ शकतात. समुपदेशनानंतर राकेशच्या पालकांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी शांत चित्ताने बसून राकेशशी संवाद केला आणि राकेशला देखील या सगळ्या गोष्टींमधले धोके आता लक्षात यायला लागलेले आहेत. तुमच्या आजूबाजूला जर कोणी असे पालक असतील, मित्रमंडळी असतील की ज्यांच्या घरामधली तरुण मुलं मुली व्यसनाचा पहिला अनुभव घ्यायला लागली आहेत आणि त्यांच्याशी कसं बोलायचं हे कळत नाही, तर खालती कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या परिवर्तनच्या हेल्पलाईन नंबरला संपर्क करा. आमच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. लक्षात राहू द्यात, मनाचे आजार बरे होतात आणि पाहत रहा मैत्री मनाशी.